खोटं बोलतोय कोर्टात. हा ए ओठ नाटकी करतोय का झोपायची? आत्ता कुलपून लावलं. चावी दे लवकर. चावी दे. ह्याला काढणार मी. सुधाकर काय चाललंय? साहेब मी ह्याला सोडणार नाही. मला फक्त एकदा संधी द्या. ह्याला मी फोडून काढणार आहे. नंतर कुणा कुबल काय नाही. माझी नोकरी गेली साहेब. अरे तू काय जत्रेत आलायस का तू? एकदा पाळण्यात बसू द्या, एकदा मला बंदुकीनं फुगा फोडू द्या. जत्रा आहे काय? पोलीस स्टेशन आहे. तू पोलीस आहेस कसा वाघ? तुला सांगितले ना मी जरा रागावर नियंत्रण ठेवायला शिक. इकडे सर ये. कोर्टाने सांगितले तपास करा. साहेब आत्ता कसला तपास? पुन्हा कबूल केला की यांनी? कोर्टाने सांगितले ना तपास करा. करू आपण तपास. मला माहिती नाही काय खून बिन काय केलेलं नाही. फंगा आहे नालाय का एक नंबरचा. दिशाभूल करतोय आपली कोर्टाची. त्याला काहीतरी मोठे गुन्हे लपवायचे म्हणून चाललाय याचा खेळ हा सगळा. साहेब तुम्हाला काय असं वाटतं ह्याने खून केला नाही? ते जोगिंदर कसा आहे? वकील युगंधर धर्मेंदर साहेब हुशार वकील वाटतो. म्हणजे त्याच्याबद्दल असं ऐकलंय आतापर्यंत की तो एक पण केस हारला नाही. हुशारच असेल ना? काय झालं साहेब? तो या केस मध्ये जरा जास्तच लक्ष घालतोय. आणि बरीच माहिती आहे त्याला. वाजवीपेक्षा जास्त माहिती. मग ती त्यालाच कशाला माहिती पाहिजे? ती माहिती आपल्याला पण माहित पाहिजे ना. ती काढावी लागणार. ओके ठीक. हो सर यायचं. ज्याला जास्त माहिती असते तो तात्काळ माझ्या नजरेत भरतो. याला तर वाजवीपेक्षा जास्त माहिती आहे. म्हणजे त्या लालीचा आणि गोपाचा परस्पर काटा तर निघाला. आता आहे ना सगळी इस्टेट माझ्या सुधाकरला मिळेल. बाई त्याची नोकरी तेवढी जायला नको होती. फुला अगं रडू नकोस. मी बघतीया तू कोर्टातनं आल्यापासून तोंडातनं एक बी शब्द काढला नाही. अगं कळतंय मला तुझं आईचं काळीच. पण तू आपला गोपाळ नाहीये. अगं जा जेवण बनव आणि तू कामात गुंतलीस ना तर तेवढं तुझं मन रमल. जा जा स्वयंपाक बनव जा. रंजे अगं तू तरी कर की. उठ उठ की रंजे. आई काय सांगते? जा जरा बोड हलव. अप्पा ए अप्पा. अरे अप्पा अप्पा. मारलंस ना माझ्या लेकीला. काय चूक होती त्याची? अरे काय वाईट केलं होतं तिनं तुमचं? तुझ्या नालायक पोरावर जीव लावला ही चूक होती का तुझ्या घरातल्या माणसाला जीव लावला ही? अरे किती आनंदानं आम्ही आमचं लेकरू तुमच्या घरात दिलं आणि तुम्ही काय केलं? जीव घेतला तिचा. अप्पा माझी लेक मला परत दे रे अप्पा. माझी लेक मला परत दे रे. परत दे अप्पा. सुभाषराव कुठून परत करू तुमची लेख आता मी? आम्हाला बी लय वाईट वाटतं या गोष्टीचं. माझा पोरगा आयुष्यात असं कधी वागेल स्वप्नात बी बघितलं नव्हतं. हो अरे तुझ्या वाईट वाटण्यानं माझी लेक परत येणार आहे कारण. अरे किती लाडा कोडात वाढवलं आम्ही आमच्या पोरीला. आयुष्यात कधीच कुठली गोष्ट कमी पडू दिली नाही रे तिला. अरे तिच्या चुकासाठी तुमच्या घरात लग्न लावून दिलं ना रे. तुम्ही काय केलं? जीव घेतला तिचा. आता माझी लेखच नाही तर मग आम्ही तरी का जिद्द राहायचं रे? अरे आम्ही बी मरतो ना. घे हनवत आमच्या दोघांच्या अंगावर. आता माझी लालीच नाही माझं लेकरूच या जगात नाही तर जगून काय करायचं? तिच्या मरणाला आम्ही सुद्धा जबाबदार आहे होय. आणि या गोष्टीचं प्रायश्चित्त आम्ही घेणार. नाही राखीर होतून आम्ही आता जीव देणार आहे इथं. होय नाही असं नका करू. ऐका ऐका माझा. खबरदार खबरदार जर कोणी आम्हाला समजवायला आलं तर आम्हाला
मला आमच्या लालीकडे जायचंय. वेणबाई ऐका, तुम्ही ऐका सुभाषराव, ऐका नका असं करू. तुम्ही पुरीला आम्हाला भेटू देत नाही ना, मग आम्ही तिला भेटायला जाणार. का करताय असं? आम्ही बघतो तुमची, पण असं नका करू. नका हो, असं वागू नका. माफ करा मला एक वेळ, पण मग असं काही करू नका हो. काय करायचं जगून आम्ही? माझी लेकच या जगात नाही गेली, आता जगायचं कोणासाठी? सुभाषराव, तुमच्या पाय मोडतो मी, पण असं नका वागू हो, असं नका वागू. या आतमध्ये घे. चल या आपण पोरं जाऊ तुम्ही चला. घरी. हा? जाऊ, या आत या. चला तुम्ही घरी चला सगळेजण. लाली, काय कसला विचार करतेस? गोपाळचा विचार करतेस ना अजूनही? लाली, मी तुला सांगितलं ना, नको विचार करू, काही होणार नाही त्याला. मी हे तुला बरं वाटावं म्हणून बोलत नाहीये, एक अनुभवी वकील म्हणून बोलतोय. नक्की ना? हो नक्की. देव आता. युगंधर, खरं सांगू, मला भूक नाहीये. सकाळपासून जे काही घडतंय ना, तेच सतत डोळ्यासमोर फिरतंय. नाही लाली, हे अजिबात चालणार नाही. तुला जेवावंच लागेल. तुला एक मिनिट. हे तू विसरू नको, तू मला प्रॉमिस केलंय, तू ह्यांना जेलमधनं बाहेर काढणार आहेस. खरंच जेलमधनं बाहेर काढणार आहेस ना? हो देव. सॉरी लाली, पण आता हे शक्य नाही. तुला माझ्यापासून लांब घेऊन जाणारा प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी शत्रू आहे. त्या गोपाळचा नंबर पहिला. त्यामुळे गोपाळला विसर.